त्यासोबत आपण स्मार्ट सारखी योजना सुरू केली आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जी आपली प्राथमिक सोसायटी आहे या बहुउद्देशीय सोसायटीला आपण बहुउद्देशीय सोसायटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करून 13 प्रकारच्या योजना या सोसायटीला आपण देणार आहोत की ज्या योजनांच्या माध्यमातून ती सोसायटी बळकट होईल आणि ती सोसायटी त्या ठिकाणी ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित होऊन एक प्रकारे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याकरता बाजाराचं काम ही गावातली सोसायटीच करेल अशा प्रकारचं आपण एक काम हातामध्ये घेतलंय। याच्याकरता देखील वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत दिलेली आहे। यासोबत अन्न प्रक्रिया छोटे प्रकल्प याकरता देखील आता आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करणं सुरू केलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये अन्न प्रक्रियेचे छोटे प्रकल्प लागून त्या ठिकाणी जे काही आपलं वेस्टेज आहे ते वेस्टेज दूर व्हावं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक अशा प्रकारे त्याचा पैसा मिळावा असा आपला प्रयत्न आहे। आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री महोदयांनी द्रोण दीदीचा जो कॉन्सेप्ट आणलाय हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे। आता आम्ही ॲग्रीस्टॅक ही व्यवस्था आमच्या बावनकुळे साहेबांच्या या माध्यमातून त्या ठिकाणी महसूल विभागातनं सुरू केली आहे। याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि 96 लाख शेतकऱ्यांचं झालेलं आहे, अजून 20 लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे। त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाहणीचा विषय असतो, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात। आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातून, सॅटेलाइटच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही, पंचनामे चुकीचे झाले, आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही। अशा प्रकारे कम्प्लिटली डिजिटली आम्ही ते करतो आहोत आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गटशेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि गटशेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे। त्यामुळे गटशेती करता आणि नैसर्गिक शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती करताना त्या शेतीमध्ये आपली उत्पादकता वाढली पाहिजे या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग हे आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करायची। आज आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी आपल्याला 6000 रुपये देणं सुरू केलं, तर आपणही राज्याकडनं 6000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची सुरुवात केली। पण शेतीमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन पेक्षा गुंतवणूक वाढली पाहिजे। गुंतवणूक जर वाढली तरच शेती फायद्याची होईल आणि म्हणून ही गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण राबवलेला आहे की ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवून शेतकऱ्याच्या शेतीत गुंतवणूक करून आणि शेती ही फायद्याची झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या आहेत या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि माझ्या विदर्भातला शेतकरी जो अन्यायग्रस्त आहे, जो आत्महत्याग्रस्त आहे, जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरीब आहे, त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही एक मोठं परिवर्तन आम्ही घडवून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि हे परिवर्तन घडवण्याकरता आपलं प्रेम आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा। जाता आता आमच्या प्रतापदादांनी धामकची आठवण करून दिली आहे। धामकचं जे मॉडेल पुनर्वसन आहे ते निश्चितपणे केलं जाईल। प्रतापदादा तुम्ही सांगितलं झालं नाही असं कधीच झालं नाही। खरं म्हणजे तुम्हाला माहिती असेल मी धामकचं पुनर्वसन मंजूर केलं होतं, मध्यंतरी कोणी थांबवलं तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही पुन्हा निवडून आले त्यामुळे आता धामकचं पुनर्वसन होत आहे, त्यामुळे ते निश्चितपणे आपण करू।